फरक येतो. कळच हाय महाकाळ ग, ऐका नीट ऐकून घ्या. कळच हाय महाकाळ ग, मागतोय तुझ्याशी मार्ग. दही काढा या माझा हा दांडा, तुझ्या तू गांडीत घाल ग. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, जमेल का तुला? अरे जमेल का तुला? हे जमेल का तुला? सांग गाढवा. पण रसिका तुमच्या विना यकलेला नाही हो रंग. के अनोखा ढंग सप्तसुरांचा संग, के अनोखा ढंग सप्तसुरांचा संग. आणि गाठडी करीत चला आज सारे होऊया दंग. आणि म्हणूनच रसिक हो, या रंगमंचावरती ज्यावेळी पहिला कार्यक्रम झाला दिनांक 18 तारखेला जेव्हा झाला माझा प्रोग्राम, त्यावेळी मी सर्वप्रथम स्तवन जे आहे ते रसिकांच्या चरणाशी अर्पण करते. आणि आज ज्या गुरूंनी मला घडवलं, ज्या गुरूंमुळे आज खरं तर ज्या क्षेत्रात जावं त्या क्षेत्रात गुरु हा लागतोच हो. प्रत्येक कार्यात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश येण्यासाठी त्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असावा लागतो. म्हणून आज ही माझी मानाची मानवंदना त्या गुरूंच्या चरणाशी अर्पण करत आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, हे गुरु शिष्याचे हे अतूट आहे नाते, तयांच्या कृपेने आज या रंगमंचावर मी गाते. के जाते तेथे तयाला, जेथे जाते तेथे तयाला शरण आणि गुरु माऊलीच्या चरणी काव्य सुमने आज मी वाहते. आणि स्तवन बघा, दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमात लोकांना नवीन द्यायचा प्रयत्न करत असते ही शाहीर तेजल पवार. आणि म्हणून आजही काहीतरी नवीन काव्य रचना आणलेली आहे. लक्ष द्या. आणि महाकाळ बुवा तुम्ही सुद्धा लक्ष द्या. वायफळ बडबड करायला तर तुम्हाला चांगलं येतंय, पण चांगल्या गोष्टींकडे काहीतरी कान देऊन लक्ष द्या. झुकते निशिदिनी चरणापदी, झुकते निशिदिनी चरणापदी. गुरु माऊलीला वंदिते आधी, गुरु माऊलीला वंदिते आधी.
गौरीच्या गणेशाला नित्य सदा स्मरते मी आणि गायनात मानवतेचा रंग आज घेते मी या भक्तिभावाच्या तत्वावरती या भक्ती भावाच्या तत्वावरती आज इथे तरते मी आणि तुम्हा साऱ्या रसिक प्रेक्षकांना मुजरा करून माझ्या गणाला सुरुवात करते मी आणि म्हणून गण जिंदगी से जंग जीत लेंगे संग साथी घर तेरा साथ हो पहा थोडक्यात काय म्हणायचं आहे देवा गणराया हे देवा अरे गणराया या स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचाराला दूर कर अरे स्त्री कलाकारांच्या विरोधात उभे राहणाऱ्या या नामर्दांच्या हातात बांगड्या भरून त्यांना ह्यांची लायकी दाखवू दे आणि गणराया या स्त्रियांच्या पाठीशी सदैव उभा राहा आणि म्हणून देवा गणराया पडते मी पाया यावे बाप्पा उद्धाराया द्यावी बदला गणा तुम्ही दिला श्रीधरा सदैव ही छाया 1 2 3 देवा गणराया पडते मी पाया देवा गणराया पडते मी पाया यावे बाप्पा उद्धाराया यावी बदला गणा तुम्ही दिला यावी बदला गणा तुम्ही दिला श्रीधरा सदाही छाया देवा गणराया पडते मी पाया देवा गणराया पडते मी पाया कुठं असाल तिथं अंधाराचं जरा वाईट समोर या तुमच्या अनुयायीला नका बसू लिहून घेतोय काहीतरी अरे नानू बुवांचा नानू आलाय नानू तुझ्या नानूचं लग्न झालं त्याबद्दल त्याला लाख लाख शुभेच्छा देते नानू या रंगमंचावर तुला शुभेच्छा देते तर आता बुवा तुमच्यासाठी गवळे काढले बघा आपल्यालाही वरचढ बारी करून घाणेरडं बोलून या ठिकाणी कार्यक्रम करून नाही जायचंय आपण आपल्या मर्यादितच कार्यक्रम करायचा आहे कारण आलेल्या माता भगिनी सुद्धा बसलेल्या आहेत म्हणून तुम्हाला गवळण आज मला कशी लावले सांभाळ घसरल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही शेरो शायरी घ्यायचे बघा की जरी साऱ्या त्रिभुवनात तू असलास थोर की जरी साऱ्या त्रिभुवनात तू असलास अरे माझ्यासाठी आज यायला तू आहेस बारका शेमडा पोर दया दुधाची नासाडी करतोस असा आहेस शिरजोर के दया दुधाची नासाडी करतोस असा आहेस शिरजोर आणि खोड्या करून लागलाय तुझ्या आईला जीवा
भोर. आता जरी तिला आईला म्हटलं तरी आईलाच हो मनापासून म्हटलं तुझ्या आईला जीवाला भोर लागलाय का माझा पोर किती खोड्या करतो म्हणून बघा. सांभाळ घसरल पाहिलं जरी कंसाचा तू महाकाळ रे. आता हे कोण बोलतंय? यशोदा माई कान्हाला म्हणते कारण छोटंसं बाळ नाही तिचा म्हणून जरी कंसाचा तू महाकाळ रे माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. छोटूस बाळ माझं छोटूस जरी कंसाचा तू महाकाळ रे माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. देते ती आज्ञा मुकाट्यानं काळ कान्हा खाली मी काढीन जाळ रे. बुवा खाली बघू नका आता. कान्हा खाली काढल्यावर बुवा खाली बघतील लगेच. कानं खाली आता ती आई आहे ती काना खाली वाजवू शकते आपल्या मुलीला. देते ती आज्ञा मुकाट्यानं काळ काना खाली मी काढीन जाळ रे. जरी कंसाचा तू महाकाळ रे माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. जरी कंसाचा तू महाकाळ रे माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. शक्ती तुला पुढे घेऊन जा. घाणेकर बुवांचा निरोप आहे. यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करते आणि बुवांबद्दल नक्की दुसऱ्या बारीत येऊन बोलेन. आज सब पन्नों का उलगड़ा होगा. आज सब इतिहास तुमको बताएगी ये तेजल पवार. क्या दाल शिजने रही है ना अंदर के अंदर. तुमको राकेश कर्जवेकर, मयूर जाधव, तुषार जाधव यांच्याकडून 200 आणि त्याचप्रमाणे ऑक्टोपॅड साठी खास करून पंकज जाधव यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. तर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार, दमानं घ्यायचं. पहिली बारी करून जाणार, दुसऱ्या बारीत सगळं उघडणार. ते बुवांना पण माहिती आहे. गौरव दादा आले. आणि गौरव दादा पण आमचे दिपराज साऊंडवाले यांनी आम्हाला मागच्या वर्षी पूर्ण बारांना दिपराज साऊंड गाजत असलेला साऊंड आहे रसिका रत्नागिरी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आमचे गौरव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा सॉरी चष्मा आहे म्हणून. तर जिंदगी
प्रश्न माझा सोडवा जमेल का तुला अरे जमेल का तुला हे जमेल का तुला सांग गाढवा शाहिरा प्रश्न माझा सोडवा अहो शाहिरा प्रश्न माझा सोडवा प्रश्न माझा सोडवा प्रश्न माझा सोडवा मकर महेश्वर ओंकार रूपी हे नटराज आदिवंतू आणि म्हणून मी शेरशायरी घेत बसत नाही डायरेक्ट कशाकडे बोलते पांडुरंगा बोल चंद्रभागा पांडुरंगा बोल चंद्रभागा कधी होईल हिंदू हा जागा पांडुरंगा बोल चंद्रभागा चंद्रभागा पांडुरंगा बोल चंद्रभागा कधी होईल हिंदू हा जागा कधी होईल हिंदू हा जागा पांडुरंगा बोल चंद्रभागा पांडुरंगा बोल चंद्रभागा पांडुरंगा बोल चंद्रभागा कधी होईल हिंदू हा जागा कधी होईल हिंदू हा जागा पांडुरंगा बोल चंद्रभागा पांडुरंगा बोल चंद्रभागा विसंत गाठी नाम तुका तोका उंचविली त्यांनी भागवताची पताका उंचविली त्यांनी विसंत गाठी नाम तुका तोका उंचविली त्यांनी भागवताची पताका पांडुरंगा तर यासाठी घेतला कारण काय या पांडुरंगाचे भक्त सर्व जाती जमातीचे आहेत. आपण जाती जातीमध्ये भांडत बसलोय पण त्याच्यामुळे धर्मावरती ओढवलेलं संकट हे आपल्याला टाळता नाही आणि म्हणून आपण जाती जातीमध्ये या भांडणामध्ये न पडता या ठिकाणी धर्म म्हणून एक असणं गरजेचं आहे. एक भेद भाकर कधी होईल हिंदू पांडुरंगा बोल चंद्रभागा पांडुरंगा बोल चंद्रभागा पांडुरंगा
पण मी डायरेक्ट सुरुवात करतो कारण का मला 2 पद असतात. बाईने आपल्या प्रश्नाच्या पदामध्ये आपली बारी उरकली. असं ते बोलते गण डायरेक्ट येतो. झाल्या तू रमण हा पाहण्या गण, झाल्या तू रमण हा पाहण्या गण, बघ धरती ही नटली सारी. झाल्या तू रमण हा पाहण्या गण, बघ धरती ही नटली सारी. म्हणती येईल कधी घिदारी गणाची सारी, म्हणती येईल कधी घिदारी गणाची सारी. म्हणती येईल कधी घिदारी गणाची सारी, म्हणती येईल कधी घिदारी गणाची सारी. झाले आतुर मन हा पाहण्या गण, झाले आतुर मन हा पाहण्या गण, बघ धरती ही नटली सारी. येईल कधी हिदारी गणाची सारी, येईल कधी हिदारी गणाची सारी, येईल कधी हिदारी गणाची सारी, येईल कधी हिदारी गणाची सारी. पावसाच्या या सारी बरसता ओढही लागे मुली, या सणाची जीवा अंतर कधी येणार बाप्पा घरी, बाप्पा घरी, बाप्पा घरी. हे गौरी गणा बघ तुझ्या सणा, हे गौरी गणा बघ तुझ्या सणा, या सणाला मिळते उभारी. अरे येईल कधी हिदारी गणाची सारी, येईल कधी हिदारी गणाची सारी, येईल कधी हिदारी गणाची सारी, येईल कधी हिदारी गणाची सारी. जरी कंसाचा तू महाकाळ रे, माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. हा ते तर तुम्ही आज तुझ्या कानाखाली काढीनं जाळले. बाई मोठी आहे, जाळ काढा निघाली. मी तिला काय बाकीचं म्हणत नाही. काळाचा काळ महाकाळच आहे तो, आणि काळ बनवूनच या ठिकाणी अधर्मापासून धर्माची या ठिकाणी मुक्ती करण्यासाठी श्रीहरीचा अवतार आहे. आणि म्हणून काय काळ घेतोय बघा. अंगद संजय भिलार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले, त्यांचं सदस्य बरे. बाई नीट आहे का? कुठे गेल्या? गोपीच्यात आहेत काय? त्या भिंगेचा पण कलर जल्ला वसाडा काला आहे, ती पण वसाडी काली आहे. तर करायचं काय? दिसणार पण काय? दिसणार काय? म्हणून दे. हा आणि म्हणून बाई लक्ष द्या, तुमची या ठिकाणी कार्ड घेतोय. काळाचा हाय महाकाळ आहे की नाही, मागतोय तुझ्याशी मालग. आता हा म्हणतोय काय काढा नाही, ही काय नाही. माझ्याजवळ दांडू आहे, त्या दांडूला जेवढं बुडवून जेवढा लागेल ना तेवढंच पोट भागेल माझं, आहे की नाही. श्रीहरीच्या काल्याचा प्रसाद खाण्यासाठी ईश्वरांना या सर्व देवांना म्हणजे माशाचं रूप घ्यावं लागलं. एवढं प्रत्येक म्हणजे म्हणतात ना त्याचा अन्नाचा खंड किंवा महाप्रसादाचा खंड एवढा महत्वाचा आहे. आणि म्हणून श्रीहरी म्हणते माझ्या जेवढ्या दांडूला लागेल ना तो घाल, तुझ्या हंडीत घाल. ओपन बारी असते ना, तुम्हाला काय सांगू हे नाही तरी सुद्धा घेतो बघा. काळाचा हाय महाकाळ गळ, मागतोय तुझ्याशी मालग. दही दोडी काढा या माझा हा दांडा. मी कशाला घालू? तुझ्या तो हातानं घाल हंडीत, तुझ्या तू हंडीत घाल. बस ना, म्हणा नको ना. फरक येतो. काळाचा हाय महाकाळ गळ, ऐका नीट ऐकून घ्या. काळाचा हाय महाकाळ गळ, मागतोय तुझ्याशी मार्ग. दही दोणी काढा या माझा हा दांडा, तुझ्या तू गांडीत घाल ग. माझ्याशी बाई नाद करायचं नाही. कुठला शब्द कुठं मारीन ना, चुकीचं तर काही बोलणार नाही, पण असा वर्मी करेन. कानाखाली काही जाळ काढशील, तुझी काय हिंमत आहे बाई. हाल करून टाकी, निस्ती वसाडी फुगली आहे, बाकी काही नाही. आता घेतो बघा गवळण
हातीत घेतो. घेतो लगेच. बाई मला आज तेवढं म्हटलं नाही रत्न म्हणून ना. आईला तेवढं म्हटली, बरोबर आहे ना. बाई मला विशेष अभिमान वाटतो, गर्व वाटतो की रत्नू नावाचा सवंगडी स्त्री हरीचा होता. ज्या वेळेला शेष नागाने या ठिकाणी अवतार धारण केला किंवा ते विषारी सगळं पाणी केलं, त्यावेळेला पहिल्यांदा मूर्छित होऊन पडला आणि तो शुद्धीत आल्यानंतर पहिली त्या ठिकाणी कळवण्यासाठी गावात गेला. रत्नू होता, माझ्या मनाचं सांगित नाही, मी ग्रंथातलं सांगतोय. मी कोण एवढा मोठा हे नाही. तर तो तुझ्या आईजवळ गेला. बघा काय बोलते बघा. कोकणाची धगधगती यमुना डोहावरती जीव झालंय खाली वरती. लीला पाहून कान्हाच्या साऱ्यांना वाटल नवल. लीला पाहून कान्हाच्या साऱ्यांना वाटल नवल. पेंड सांगतोय कौतुके घेत रत्न तुझी आई जवळ. ओके ना. बाय मी मंच पण करत नाही. जे वाच वसाडे कानाखाली जार काय ते कानाखाली बिर्याणी हे बरीच गाणी ऐकली मी आता परत ना. यमुना डोहावरती जीव झालंय खाली वरती. लीला पाहून कान्हाच्या साऱ्यांना वाटल नवल. लीला पाहून कान्हाच्या साऱ्यांना वाटल नवल. पेंड सांगतोय कौतुके तुझी आई पेंड सांगतोय कौतुके तुझी आई. नंदन पावली मर्दन चढून फडेवरती वाघवली गर्दन. वाघवली गर्दन. पेंड्या बोल यशोदा माय आता करत करा गवत. पेंड्या बोल यशोदा माय आता करत करा गवत. पेंड सांगतोय कौतुके तुझी आई. पेंड सांगतोय कौतुके तुझी आई. वेळाबाई फक्त ध्रुवपद एकच घेतोय. गवळ्याने एक साथ दिलेले एक अंतरावर भागवतोय. आणि आता विषयाकडे वळते कारण का फारच वेळ कमी असतो. सगळ्यांच्या व्हायला पाहिजे, प्रत्येकाला एक एक वेळ मिळायला पाहिजे म्हणून या ठिकाणी घेतोय. बघा बाईचा विषय त्यांनी मला श्रीवर्धनला दिला. ह्या मे महिन्यामध्ये हा विषय दिला. बाईला म्हटलं आजच माझ्याकडे नवीन आहे, मी तुला कधी पुढे मिळेल मला जर हाताला गावला नक्की तुझ्या विषयाचा फोड केल्याशिवाय राहणार नाही. अनेक विषय सहकार्य करणारे माझे संदीप दादा आहेत, त्यांनी त्या वेळेला या ठिकाणी केलं. पण मी ही पिक्चर सोडलं नाही. श्रीवर्धनवरून आल्यानंतर गेली 15 दिवस त्याच्या मार्गावर होतो. म्हटलं हिचं याड काढील, ही लई उडते आणि 1 नंबर शक्ती तुल्यातली खोटारडी बाई, 1 नंबर. आता गेल्या वेळेला उत्तर बरोबर दिलं, जरासा वाईट काहीतरी झाला, अजून तुम्ही पोचलो पण अजून पुढे पोचलो नाही. अगं बसाटे हाय तो तरी बरोबर म्हण, बरोबर ना. बाईंचा विषय विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचे शिव मंदिर होते. त्याची उंची किती? तर बाई नीट कान देऊ नये का, नाही तर मग इथे येऊन काहीतरी बडबडशील ना
खरंच याड काढीन. मला पुरावे आधारे द्यायला लावू नको. ही ओपनची बारी नाहीये, नाही तर याड काढीन. तुला हे विषय पटवून घ्यावंच लागेल. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. हा नमस्कार. त्या विराटेश्वर मंदिराची उंची होती 70 फूट. हे एका ग्रंथामध्ये गावलं. दुसऱ्या एका ठिकाणी गावलं तर त्याची उंची होती 72 फूट. म्हणजे मला वाटतं कुठेतरी जोताचे कुठेतरी घसरले असेल, त्यानं मापला नसेल, त्यानं 72 फूट लिहिलेले. तर त्याची उंची होती 70 फूट. मी तुला 72 फुटाचं गावलं म्हणून दिलं का? नाही नाही, बुवा अजून कुठेतरी राहिला असेल असं म्हणायला नको म्हणून. दुसरा त्याचा भाग की या तिथे एक वृक्ष आहे. त्याचे नाव काय, त्या वृक्षाचे महत्व काय? तर तिथे या विराटेश्वर मंदिराच्या ठिकाणी शमी नावाचा वृक्ष होता. शमी शमी बघितलंस काय? गणपतीला शमीची पत्र वाहतात. माझ्या दारात मी लावलंय गणपतीला वाहायला. एवढी एवढी बारीक पानं असतात, लय काटेला झाड असतो शमी. आणि त्याचं महत्व असं आहे की अर्जुनानं त्या झाडावरती आपलं गांडीव धनुष्य जपवून ठेवलं होतं. हे त्या झाडाचं महत्व आहे आणि ते तुला पटवून घ्यावं लागेल काय? हा उगाच असं खोटेपणा आणू नको. माझ्याजवळ पुरावा आहे. त्याची आणखी तुला जर लांबाई पाहिजे असेल, त्याची जर लांबी पाहिजे असेल ती पण देतो. त्याची लांबी आहे 34 फूट आहे. जाऊ दे ना, मरू दे, जाऊ दे. आता माझा विषय आहे की छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते, त्यांची नावं काय? छत्रपती शिवराय आणि संत श्री रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते आणि त्यांची नावं काय? एवढाच पाहिजे विषय. तुझ्याकडे पुरावा असेल ना तर बोल. ह्या विषयाला उगाच हात घालू नको. हा किचकट विषय आहे. हा आणि मग ते काय तिला काय म्हणतात ना, बोलून बोलून आता काय काय मी बोलली. हा थांबा, काय काय बोलली ते बघू द्या. मेला म्हणतो सकाळी गाडी चुकली. हा मेला आदलट आपटत आला असेल. हा बाय महाकाळ बुवा म्हणतात. महाकाळ बुवा लागली त्या ठिकाणी. कुठे जायलो का काय, लगेच जायलो गाडी करून या ठिकाणी मुंबईला आलो. कार्यक्रम महत्वाचा. गाडी चुकली त्याचं नाही, हा महाकाळ बुवा म्हणतात काही. तिथं बघत नाही बसत. ही वेळ असते. तो कार्यक्रम कितीच आहे तर बोलायची बात नाही, पण हे जागणं महत्वाचं आहे. म्हणजे आदलं दाबतं झालं असेल पाहिजे तसं नाही. जायचं तर रुबाबच जाईल मी, असं काही नाही. म्हणजे उगाच उसना आणत नाही. मी आहे तसाच आहे. मला म्हणते काय मेला साधा राहतो, त्याला फॅशनेबल राहता येत नाही. ही मिली मुराटे बारीक नाही. आम्ही हाव तसे लोकांना पेले नाही का. हिला वसाडीला निस्तान नटायला लागतो. मी बरीच गाणी त्याच्यावरनं त्या ठिकाणी घेतली होती. ओपनला म्हणून त्या ठिकाणी घेत नाही, मजा करायला तुमची. मरू दे. आता एक एक विषय घेतो बघा. तिनं प्रश्नाचं पद गायलं. हा काय गाडव काय बुवा उत्तर देईल का काहीतरी असं काहीतरी होता वसाडीचं. ते मरू दे. गाडव काय म्हणेल काय. आता बाई माझा विषय. आता जे काय पद गाईन ना, ऐक. तुला बघून गुलाबी थंडीत सुट नाही गारवा. ऐका त्या विषयाच आहे की ज्या बकासूर त्याचं अन्न खात होता भीम आणि वर्ण मुठ्या मारत होता. एवढा ना त्याची पाठ आणि पाठ लाल केला हे की नाही. मारून मारून पाठ लाल होते ना. हा एवढाच विषय. बघा सांगितलं तू. भेटत आवडीत माझ्या केले तुझे मी हालना. भेटत आवडीत माझ्या केले तुझे मी हालना. खाली मारून मारून केली तुझी मी लालना. खाली मारून मारून केली तुझी मी
असे कथाले झालं सुंदर काढवर खाल्लेच माझे आता दुसरा विषय आहे आणि विषयावरच गाणी दे बाई. पण तिकडे आपला ओघान आपला गवळण बोलली त्याच्यावर आपला सरकवीत नेलं झाली बारी. विषय बघ किती देतोय तुला ते. आणि ओपन बारी तर मी तुला भरपूर विषय देतो. आज मी नेमकेच या ठिकाणी जसे लागतात मी मला तेवढेच विषय घेतोय. आता एक विषय बाई. ज्या शंभूच्या डोक्यावरती गंगा आली, गंगेचं जे जेवढा जो स्त्रोत एवढा मोठा ओघाने येणार होता ते धरतीला पेलवणार नव्हतं आणि म्हणून शिवाने या ठिकाणी आपल्या जटेमध्ये त्याला स्थिरावलं नाही की नाही. तर पार्वती म्हणते, इतर सर्व देवता म्हणतात, अरे बापरे असं कुठं नव्हतं तुझ्यात, मग असं कुठून आलं तेजल तुझ्या बोच्यावर की नाही. मग असं कुठून आलं ते पाणी तुझ्या डोक्यावर. भगीरथानं गंगा आणली, बरोबर आहे ना. एवढाच विषय आहे. माझ्याकडे खरंच वेळ कमी आहे म्हणून, नाही तर मग काय तेवढं तुम्हाला सांगू म्हणजे. ट्रिंग 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 सायकल आली. ऐक बाई, कधी न पाहिला अकरीचा घडला दिसतोय लोच्यावर, दिसतोय लोच्यावर. एवढं मास एवढं मास एवढं मास मेरे हाय केवढी एवढा मास आलाय बघा. तिला म्हणत नाही मी. बरं मी विनोद म्हणून घेतो का या ठिकाणी माता भगिनी पण आलेल्या आहेत, आमच्या वहिनी आहेत आणि म्हणून मला एवढे कडक आणि घेतात म्हणून मला मर्यादा पडतात. कधी न पाहिला अकरीचा घडला दिसतोय लोच्यावर, काहीतरी दिसतोय लोच्यावर. एवढं मास कुठून आलंय तेजल तुझ्या बोच्यावर. एवढं मास कुठून आलंय तेजल तुझ्या बोच्यावर.
माझ्या शिटीवर मास नसू दे पण काम आहे ना खासच करून जाणार हा. बघ एकदा हा? काम कसं काढतो ते आणि हा बर संजय दादांचं म्हणणं झालं इंडियाने आपल्या वर्ल्ड कप जिंकलेला आहे नाही का रास्त अभिमान वाटतं आणि आपल्या या भारताची शान दिवसेंदिवस या ठिकाणी जगात जेता असं म्हणतात ना किंवा विश्वामध्ये या ठिकाणी वेगळी ताकद निर्माण करत आपला देश चाललेला आहे आणि याचाही सार्थ अभिमान वाटतो आणि कालही या ठिकाणी आपण जिंकलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी या क्रिकेटवीरांसाठी 2 ओळी या ठिकाणी घेतो. अभिमानाने मिरवू ही शान बघा ही आज रुबाबात अभिमानाने मिरवू ही शान बघा ही आज रुबाबात जिंकता वर्ल्ड कप बघा ती माघात मान उंचविली साऱ्या जगतात वर्ल्ड कप बघा ती माघात मान उंचविली साऱ्या जगतात अभिमानाने हिरवी छान बघा ही आज रुबाबात अभिमानाने हिरवी छान बघा ही आज रुबाबात वर्ल्ड कप बघा ती माघात